नमस्कार, मी किशोर. गोवन वार्ता लाईव्हच्या न्यूज अपडेटमध्ये आपलं स्वागत. आपल्याला माहीतच आहे की TCP खात्यानं यावेळेला नवीन रिजनल प्लॅन तयार करणार नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने रिजनल प्लॅनच्या जागी झोनिंग प्लॅन हे तयार केले जाणार आहे आणि त्याच अनुषंगाने पेडणे तालुक्याची पहिल्यांदा अशा पद्धतीनं GIS म्हणजे जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम बेस्ड झोनिंग प्लॅन तयार करण्यात आलेले आहेत पेडणे तालुक्याचे. आणि TCP बोर्डानं या प्लॅनला मंजुरी देऊन हे प्लॅन लोकांच्या सजेशन आणि ऑब्जेक्शनसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. 16 ऑगस्ट रोजी हे प्लॅन ऑब्जेक्शनसाठी उपलब्ध केलेले आहेत. 16 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे 2 महिने, या 2 महिन्याच्या कार्यकाळात 60 दिवसात जर या प्लॅनच्या बाबतीत कुठल्याच पद्धतीचे ऑब्जेक्शन्स किंवा सजेशन्स ज्या लोकांचे असतील त्या त्यांनी TCP खात्याकडे नोंद करायच्या आहे. रिजनल प्लॅन हा एक महत्त्वाचा आराखडा ज्याच्या आधारावरती या गोव्याचं विकासाचं नियोजन केलं जातं, ज्याच्या आधारावरती या गोव्यातल्या जमिनींचा वापर केला जातो आणि म्हणूनच रिजनल प्लॅन म्हणा किंवा हे झोनिंग प्लॅन म्हणा याचं एक मोठं महत्त्व आहे. खरं म्हणजे सर्वसामान्य गोंयकारांना अशा पद्धतीच्या रिजनल प्लॅनची यापूर्वी ओळख नव्हती. केवळ जे बांधकाम व्यवसायाशी जे संबंधित लोक होते किंवा जे बडे जमीन मालक होते तेच या रिजनल प्लॅनकडे लक्ष ठेवून होत होते. परंतु गोव्यात जेव्हा या रिजनल प्लॅनच्या विरोधात मोठं आंदोलन झालं त्या आंदोलनानंतरच रिजनल प्लॅनचं महत्त्व हे गोंयकारांना कळलं आणि त्यामुळे या रिजनल प्लॅनकडे एक बारीक लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण या रिजनल प्लॅनमधून ठरतं की कुठल्या जमिनी या कुठल्या उपयोगासाठी कुठल्या वापरासाठी या जमिनींचा वापर होणार आहे. तर अशाच पद्धतीनं TCP खात्यानं आता पेडणे तालुक्यातले प्रत्येक पंचायतीचे झोनिंग प्लॅन पब्लिक केलेले आहेत. ते सजेशन ऑब्जेक्शनसाठी उपलब्ध केलेले आहेत. आता उपलब्ध केलेले आहेत हे जर म्हणायचं झालं तर पेडणे तालुक्यात जे कार्यालय आहे TCPचं त्या TCP कार्यालयात सुरुवातीला हे प्लॅन ठेवण्यात आले, परंतु नंतर मात्र हे प्लॅन तिथून हटवण्यात आले. आता लोकांना जर हे प्लॅन तपासायचे झाले तर थेट पणजीत येऊन हे प्लॅन तपासावे लागत आहेत. दुसरी गोष्ट, हे जे प्लॅन तयार केलेले आहेत ते प्लॅन हे एक्स्ट्रा स्केलच्या आधारे तयार केल्यामुळे एका पंचायतीचा एक प्लॅन असं होत नाही. तर एका पंचायतीचे जर तुम्हाला संपूर्ण प्लॅन जर एका पंचायतीचा जर तपासायचा असेल तर त्याच्यासाठी 2 ते 3 प्लॅन तुम्हाला घेऊन बसावं लागतं आणि मग ते प्लॅन घेऊनच तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं मांडणी करून ते प्लॅन समजून घ्यावे लागतात. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी हे मोठं कठीण आणि क्लिष्ट अशा पद्धतीचं काम बनलेलं आहे. साहजिकच हे प्लॅन घेऊन बसून ते प्लॅन जाणून घेणं हे खूप कठीण बनलेलं आहे. आता TCP खात्यानं TCP कायद्यात दुरुस्ती करून TCP अमेंडमेंट बिल 2022 ही दुरुस्ती करून अशा पद्धतीचं झोनिंग प्लॅनची तरतूद केलेली आहे आणि याच दुरुस्तीच्या आधारे TCP खात्यानं पहिल्यांदाच पेडणे तालुक्याचा हा झोनिंग प्लॅन तयार केलेला आहे. जवळजवळ 252 स्क्वेअर किलोमीटर एरिया ही पेडणे तालुक्याची आहे आणि या पेडणे तालुक्याची या एरियाचे वेगवेगळे प्लॅन तयार केलेले आहेत. पेडणे तालुक्यात एकूण 20 ग्रामपंचायती आहेत आणि पेडणे नगरपालिका ही एक आहे. आता या 20 ग्रामपंचायतीमध्ये कुठल्या कुठल्या ग्रामपंचायती येतात ते आपण पहिल्यांदा बघू. पेडणे तालुक्यात 2 मतदारसंघ आहेत. एक मांद्रे मतदारसंघ, ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे आमदार जीत आरोलकर हे करतात आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा पाठिंबा हा राज्यातल्या भाजप सरकारला आहे, त्यामुळे ते सरकारचे घटक आहेत. दुसरा मतदारसंघ हा पेडणे आहे. राज्यातील एकमेव अनुसूचित जातींसाठी राखीव असलेला हा मतदारसंघ आणि या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व भाजपचे आमदार प्रवीण आर्लेकर हे करतायत. मांद्रे मतदारसंघात 10 ग्रामपंचायती येतात. पेडणे मतदारसंघात 10 ग्रामपंचायती येतात. मांद्रे मतदारसंघात येणाऱ्या पंचायतीमध्ये मांद्रे, हरमल, केरी तेरेखोल, कोरगाव, पारसे, आगरवाडा चोपडे, पालिये, मोरजी, तुये आणि विरनोडा या ग्रामपंचायतींचा समावेश होतो. पेडणे मतदारसंघात कासारवर्णे, हळर्ण,
चांदेल हसापूर, धारगळ, खाजने अमेरे पोरसकडे, तांबोशे, मोपा उगवे, तोरशे, इब्रामपूर, वजरी आणि वारखड नागझर या ग्रामपंचायतीचा समावेश होतो. म्हणजे मांजरे मतदारसंघात 10 ग्रामपंचायती, पेडणे मतदारसंघात 10 पंचायती. आता झोनिंग प्लॅनच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर एकूणच एक गोंधळाचं वातावरण या झोनिंग प्लॅनमुळे निर्माण झालेलं आहे. पेडणे तालुक्यात मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ उभा राहिलेला आहे, त्यामुळे साहजिकच पेडणे तालुक्यात मोठ्या प्रमाणात या जमिनी विक्री व्यवहार सुरू आहेत. एकीकडे पेडणे मतदारसंघाच्या अंतर्भागात हा मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ बनलेला आहे आणि दुसरीकडे पेडणेचा जो किनारी भाग आहे त्या ठिकाणी यापूर्वीच रशियनांची मोठी तिथे विस्तार झालेला आहे आणि त्याचबरोबर दिल्लीवाल्या बिल्डरांनी तिथं मोठ्या प्रमाणात जमिनी विकत घेतलेल्या आहेत. अर्थात हे सगळे व्यवहार हे राजकीय आशीर्वादाशिवाय होऊ शकत नाही. इवन जे नोकरशाह आहेत गोव्याचे, ते नोकरशाह देखील या सगळ्या मोठ्या बिल्डरांसाठी छुपा पद्धतीनं त्यांना फॅसिलिटेट करतात. असेही अनेक प्रकार यापूर्वीच उघड झालेले आहेत. आता दुसरी एक गोष्ट आपल्याला मान्य करावी लागणार आहे आणि साहजिकच लोकांनीही ती मान्य केलीच असणार आहे, कारण हे मान्य करूनच लोक आपले लोकप्रतिनिधी निवडून देत असतात. मांजरे मतदारसंघाचे जे आमदार आहेत जीत आरोलकर आणि पेडणे मतदारसंघाचे जे आमदार आहेत प्रवीण आर्लेकर, हे दोघेही युवा आमदार आहेत आणि हे दोघेही रिअल इस्टेट बिझनेसमध्ये आहेत. हे काय लपून राहिलेलं नाही, कारण त्यांनी आपले जे ॲफिडेव्हिट सादर केलेलं आहे उमेदवारी भरताना, त्या ॲफिडेव्हिटमधूनच त्यांचं रिअल इस्टेटशी संबंध आहे हे स्पष्ट आहे. आता रिअल इस्टेटशी संबंध असलेले आमदार आणि ते आमदार प्रतिनिधित्व करीत असलेल्या मतदारसंघात अशा पद्धतीनं जेव्हा झोनिंग प्लॅन तयार होतो त्यावेळेला त्याचं महत्त्व आणि त्याचं सिरियसनेस हे अधिक वाढतं. आता मांजरे मतदारसंघाचे जे आमदार आहेत जीत आरोलकर यांच्याकडे जेव्हा आम्ही संपर्क साधला आणि त्यांना या झोनिंग प्लॅनच्या बाबतीत जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की या झोनिंग प्लॅनच्या तयारीबाबत किंवा हे झोनिंग प्लॅन तयार करताना आमदार या नात्याने आपल्याला TCP खात्यानं अजिबात विश्वासात घेतलेलं नाही. आता जीत आरोलकर हे या सरकारचेच घटक आहेत. अर्थात ते महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे जरी असले तरी त्यांचा पाठिंबा या सरकारला आहे आणि त्यामुळे ते या सरकारचे घटक आहेत. आता ते या सरकारचे घटक असूनही जर त्यांचा दावा आहे की आपल्याला हे झोनिंग प्लॅन तयार करताना विश्वासात घेतले नाही, तर हा त्यांचा दावा किंवा हा त्यांचा युक्तिवाद हा पेडणेतील जनता कितपत स्वीकारेल हा प्रश्न आहे. जर पेडणेतील जनता हा त्यांचा दावा स्वीकारत असेल तर मग सरकारचे घटक असून त्यांना विश्वासात घेतले जात नाही याचा अर्थ काय? म्हणजे ते केवळ नाममात्र या सरकारचे घटक आहेत की खऱ्या अर्थाने या सरकारचे घटक आहेत? याचं उत्तर हे आमदार जीत आरोलकर यांना द्यावं लागणार आहे. दुसरी गोष्ट, हे झोनिंग प्लॅन तयार करताना स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत म्हणजे स्थानिक ग्रामपंचायती आणि म्युन्सिपाल्टी यांना विश्वासात घेण्यात आलं काय असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा मांजरे मतदारसंघातील वेगवेगळ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाकडे जेव्हा आम्ही या संदर्भातली चौकशी केली तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की या प्रक्रियेत बहुतांश ग्रामपंचायतींना अजिबात विश्वासात घेण्यात आलेलं नाही. दुसरीकडे पेडणे मतदारसंघाचे जे आमदार आहेत त्यांच्याशी जेव्हा आम्ही संपर्क केला आणि जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा आमदार प्रवीण आर्लेकर यांनी स्पष्टपणे सांगितलं की TCP खात्यानं TCP मंत्री जे आहेत विश्वजित राणे यांनी त्यांना सगळ्या ग्रामपंचायतीच्या पंच सदस्याबरोबर आणि म्युन्सिपाल्टीच्या नगरसेवकाबरोबर बोलावलं होतं आणि त्यांना पूर्णपणे या झोनिंग प्लॅन तयार करण्याच्या प्रक्रियेत त्यांना विश्वासात घेण्यात आलेलं आहे. म्हणजे मगोजचे आमदार जीत आरोलकर यांना आणि त्यांच्या मतदारसंघातील ग्रामपंचायतींना विश्वासात घेतलं नाही असा एकीकडे दावा होत असताना भाजपचे आमदार असलेले प्रवीण आर्लेकर आणि त्यांच्या मतदारसंघातील पंच सदस्य आणि म्युन्सिपाल्टी यांना TCP खात्यानं विश्वासात घेतलंय. त्यामुळे पेडणे मतदारसंघातल्या ज्या 10 ग्रामपंचायतीचे झोनिंग प्लॅन आउट झालेले आहेत आणि म्युन्सिपाल्टी क्षेत्रातील झोनिंग प्लॅन जो पब्लिक झालेला आहे त्या संदर्भात जर लोकांना काही सजेशन ऑब्जेक्शन असतील किंवा जर त्या प्लॅनमध्ये लोकांना काही आक्षेपार्ह जर वाटत असेल
तर त्या लोकांना थेट त्यांच्या सरपंच, उपसरपंच, पंच सदस्य तसेच नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना जाब विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे. कारण या सगळ्यांना विश्वासात घेऊनच पेडणे मतदारसंघातील हे झोनिंग प्लॅन तयार झाले असं म्हणणं हे खुद्द आमदार प्रवीण आर्लेकर यांचं म्हणणं आहे. आता जीत आरोलकरांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर त्यांनाही विश्वासात घेण्यात आलेलं नाही आणि मांजरे मतदारसंघातील स्थानिक पंचायतींनाही विश्वासात घेण्यात आलेलं नाही. आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे नेमकं या झोनिंग प्लॅनमध्ये आहे काय, हा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. कारण TCP मंत्र्यांनी यापूर्वीच जाहीर केलेलं आहे की यापुढे रिजनल प्लॅन असणार नाही. त्यामुळे GIS बेस्ड अशा पद्धतीचे झोनिंग प्लॅन तयार करूनच या पुढचं नियोजन हे होणार आहे. त्यामुळे या झोनिंग प्लॅनचं महत्त्व हे भविष्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. प्लॅन समजून घेणं ही एक वेगळी आणि तांत्रिक अशा पद्धतीची गोष्ट आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोक गेले आणि त्यांनी तो प्लॅन बघितला म्हणून त्यांच्या ते लक्षात येणार नाही. आता प्रश्न असा आहे की नेमकं या प्लॅनमध्ये काय दडलं आहे. तर एकूण आम्ही जी माहिती मिळवली, अर्थात ही माहिती कितपत बरोबर आहे की चुकीची आहे हा प्रश्न वेगळा. कारण ही जर माहिती चुकीची असेल तर सरकारनं त्याबाबत स्पष्टीकरण करणं गरजेचं आहे. जवळजवळ पेडणे तालुक्यात 1.5 कोटी स्क्वेअर मीटर जमीन ही या झोनिंग प्लॅनमध्ये कन्वर्ट करण्यात आल्याचा दावा हा केला जातो. आता हा दावा कितपत बरोबर आहे ही गोष्ट केवळ सरकारच स्पष्ट करू शकते. जर सरकारनं या पेडणे तालुक्यातील एकूणच झोनिंग प्लॅनच्या बाबतीत जर योग्य पद्धतीनं आणि पारदर्शक पद्धतीनं जर ही माहिती जनतेसमोर ठेवली तर मला वाटतं खऱ्या अर्थानं त्याला पारदर्शक आणि सुशासन अशा पद्धतीचं दावा आपल्याला करता येईल. 1.5 कोटी स्क्वेअर मीटर जमीन ही कन्वर्ट केल्याचा दावा या झोनिंग प्लॅनमध्ये आहे. आता नेमकी जमीन ही कन्वर्ट करावीच लागते कारण जसजशा माणसाच्या गरजा, जसजशा नागरी सुविधा, जसजसा डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्या गोष्टी जशा कराव्या लागतात त्याच्यासाठी या जमिनी कन्वर्ट करणं भाग आहे. आता या जमिनी कुठल्या कन्वर्ट केलेल्या आहेत त्याच्यात मग ॲग्रिकल्चरल लँड असेल प्रामुख्याने, ऑर्चर्ड लँड असेल प्रामुख्याने, या सगळ्या जमिनी या कन्वर्ट करता येतात. आता एखाद्या जमीन मालकाला आपली जमीन कन्वर्ट करून घेणं हा त्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्याच्या अधिकारावरती कोणालाच आक्षेप असण्याची गरज नाही. परंतु या कन्वर्ट केलेल्या जमिनीत कुठल्या पद्धतीचा इन्फ्रास्ट्रक्चर तयार होणार, कुठल्या पद्धतीचे प्रकल्प येणार, कुठल्या पद्धतीच्या प्रकल्पाचं नियोजन आहे, या सगळ्या गोष्टी या त्या परिसरावरती, त्या पंचायत क्षेत्रावरती परिणाम करणाऱ्या ठरणार आहेत. त्यामुळे एखाद्या मालकाला आपली जमीन कन्वर्ट करण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु त्या कन्वर्ट केलेल्या जमिनीत काय उभारायचं हे ठरवण्याचा अधिकार जसा त्या जमीन मालकाला आहे तसाच त्या स्थानिक ग्रामपंचायतीलाही आहे आणि त्या स्थानिक लोकांनाही आहे. कारण त्या परिसराला बाधक ठरू शकतो अशा पद्धतीचा प्रकल्प जर तिथे उभा राहिला तर त्याचे परिणाम हे त्या पंचायत क्षेत्रावरती होऊ शकतात. आता सगळ्या ग्रामपंचायतीच्या वेगवेगळ्या सरपंच, उपसरपंच, पंच सदस्य, वेगवेगळे लोक यांच्याकडे जेव्हा आम्ही चर्चा केली तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की TCP खात्यानं हा जो झोनिंग प्लॅनच्या बाबतीतली जी प्रक्रिया आहे ती ट्रान्सपरंट पद्धतीनं पुढे नेणं गरजेचं आहे. कारण उद्या समजा लोकांनी विरोध केला की मग सरकार म्हणणार की लोक प्रत्येक गोष्टीला विरोध करतात. तुम्ही लोकांना जर विश्वासात घेतलं, लोकांना जर पटवून दिलं आणि तुमचा जर हेतू शुद्ध असेल तर मला वाटतं विरोध करण्याचा प्रश्नच येणार नाही. आता ज्या जमिनी कन्वर्ट केलेल्या आहेत त्या कन्वर्ट केलेल्या जमिनी या गोंयकरांच्या जमिनी कन्वर्ट केलेल्या आहेत की गोंयकरांच्या जमिनी कुणीतरी बिल्डरांनी किंवा कुणीतरी रिअल इस्टेटवाल्यांनी विकत घेतलेल्या आहेत आणि मग त्या कन्वर्ट केलेल्या आहेत याचाही शोध घेणं गरजेचं आहे. जर या जमिनी गोंयकरांकडे असतील आणि जर त्या कन्वर्ट झालेल्या असतील तर एक वेळ आपण त्याचा लाभार्थी जो आहे तो गोंयकार आहे असं म्हणून त्याच्याकडे बघू शकतो. परंतु ज्या जमिनी विकत घेतलेल्या आहेत कुणीतरी मोठ्या बिल्डरांनी आणि मग जर त्या कन्वर्ट केलेल्या आहेत तर साहजिकच याच्यात कुठेतरी आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गोष्टीचंही स्पष्टीकरण होणं गरजेचं आहे. आता आम्ही या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आढावा घेतला तेव्हा वेगवेगळ्या ग्रामपंचायतीमधून अशा पद्धतीचं सजेशन आलेलं आहे की TCP खात्यानं
प्रत्येक पंचायतीमध्ये आणि म्युन्सिपाल्टीमध्ये आपली एक टीम पाठवावी आणि या टीमने पूर्वीचा रिजनल प्लॅन आणि आताचा झोनिंग प्लॅन हे दोन्ही प्लॅन पंचायत मंडळाला आणि संबंधित लोकांना एक्सप्लेन करून द्यावेत की पूर्वीच्या रिजनल प्लॅनमध्ये काय होतं आणि या नव्या झोनिंग प्लॅनमध्ये काय नवे बदल करण्यात आलेले आहेत, कुठल्या जमिनी कन्वर्ट केलेल्या आहेत, हे या जमिनी का कन्वर्ट केलेल्या आहेत, त्या संबंधित जमीन मालकीच्या विनंतीवरून कन्वर्ट केलेल्या आहेत की नेमका कशासाठी कन्वर्ट केलेल्या आहेत. जर या कन्वर्ट केलेल्या आहेत जमिनी तर या जमिनी कुणाच्या आहेत आणि या कन्वर्ट केलेल्या जमिनीवरती नेमकं काय येणं अपेक्षित आहे किंवा काय येणं तिथं प्लॅन आहे, ह्या पद्धतीची माहिती ही तिथं द्यावी लागणार आहे. दुसरी गोष्ट, स्थानिक आमदार आणि स्थानिक पंचायत सदस्यांना विश्वासात घेऊन नेमके हे झोनिंग प्लॅन कशा पद्धतीनं तयार करण्यात आले हे देखील सांगणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. तिसरी गोष्ट, वेगवेगळ्या ग्रामपंचायतींना TCP खात्याची पत्र मिळालेली आहेत. आता 16 ऑगस्ट रोजी जेव्हा हे प्लॅन लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले, त्या प्लॅन संबंधीच्या सूचना, हरकती आणि सूचनांसाठी पंचायतींना जी पत्र पाठवण्यात आली ती पत्र मात्र सप्टेंबर 20 तारखेनंतरची पत्र आहेत आणि ती आत्ता कुठेतरी एका सरपंचाला, एका पंचायतीला मिळत आहेत आणि त्या पत्रामधून त्यांना अशा पद्धतीची विनंती करण्यात आलेली आहे की तुमच्या पंचायत क्षेत्रातले झोनिंग प्लॅन पब्लिक झालेले आहेत आणि या झोनिंग प्लॅनबाबत प्रत्येक पंचायतीनं आपलं जे म्हणणं आहे, आपली जी भूमिका आहे ती आम्हाला पत्राच्या स्वरूपात पाठवावी. म्हणजे सरतेशेवटी 16 ऑक्टोबर नंतर या ग्रामपंचायतीची पत्र मिळाल्यानंतर TCP डिपार्टमेंट आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांना विश्वासात घेतले असं म्हणण्यास मोकळी ठरणार आहेत. परंतु हे विश्वासात घेणं हे केवळ तांत्रिक पद्धतीचं विश्वासात घेणं झालं. खऱ्या अर्थानं जर या स्थानिक स्वराज्य संस्थांना आणि स्थानिक लोकांना जर विश्वासात घ्यायचं झालं तर प्रत्येक पंचायतीमध्ये या झोनिंग प्लॅनचं प्रेझेंटेशन सादर करणं गरजेचं आहे. आमची विनंती आहे TCP खात्याकडे आणि विशेष करून TCP खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांच्याकडे की त्यांनी ताबडतोब म्हणजे 16 ऑक्टोबर पूर्वी TCP खात्याच्या आपल्या अधिकाऱ्यांना प्रत्येक पंचायतीमध्ये जाऊन हा झोनिंग प्लॅन हा व्यवस्थित पद्धतीनं एक्सप्लेन करून देण्याची गरज आहे आणि अशा पद्धतीनं हे सादरीकरण कधी होईल त्या संबंधी लोकांना जाहीरपणे आवाहन करून जर त्या प्रेझेंटेशनमध्ये जर त्या गावचे लोकही सहभागी जर होत असतील तर त्यांनाही सहभागी करून घेणं गरजेचं आहे. लोकांचे जे प्रश्न आहेत, लोकांच्या ज्या काही सूचना, हरकती असतील त्या तिथं मांडून त्याचं स्पष्टीकरणही तिथल्या तिथं देणं गरजेचं आहे. ही जर प्रक्रिया झाली तर त्याला आपण ट्रान्सपरंट प्रक्रिया असं म्हणू शकतो. दुसरी आणि शेवटची गोष्ट म्हणजे पेडणे मतदारसंघ किंवा पेडणे तालुका याचं पालकत्व हे स्वतः मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याकडे आहे. ते पालकमंत्री आहेत पेडणेचे. त्यामुळे पालकमंत्री या नात्यानं त्यांनी आता पेडण्यातील लोकांना दिलासा देणं गरजेचं आहे. त्यांनी ताबडतोब या प्रकरणात हस्तक्षेप करून ही जी प्रक्रिया आहे झोनिंग प्लॅन बाबतची ती प्रक्रिया अधिक सुटसुटीत आणि पारदर्शक पद्धतीनं पुढे नेणं गरजेचं आहे एवढंच आम्ही सांगतो. आणि अशाच पद्धतीनं इतर महत्त्वाच्या विषयाबाबत आम्ही तुमच्यापर्यंत अपडेटच्या माध्यमाने येत राहू. तोपर्यंत पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं.